तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक करून घेणार आहोत। प्रथम आपण इथे एक ओला नारळ किसून घेतला आहे। त्यासोबत आपण इथे अर्धी वाटी गूळ घेतला आहे। तर प्रथम आपण कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये तेल टाकणार आहोत। थोडेसे गरम झाले की आपण त्यामध्ये किसलेला नारळ टाकणार आहोत आणि आता मीडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित हे खोबरे भाजून घेणार आहोत। खोबरे थोडेफार भाजले की आपण त्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत आणि आता गूळ आणि खोबरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आपण इथे गूळ व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा आहे भाजून तुम्ही बघू शकता आता आपला गूळ बऱ्यापैकी मेल्ट होत आला आहे। आपला गूळ व्यवस्थित मेल्ट झाला की आपण त्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत। वेलची पूडने वास छान येतो। 5 ते 6 मिनिटांनी आता आपले मोदकाचे सारण व्यवस्थित बनले आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तर इथे आम्ही गव्हाचे पीठ घेतले आहे छोटासा गोळा मळून आणि तो गोळा थोडासा आम्ही घट्टशीर ठेवला आहे। तुम्ही बघू शकता एकदम पातळ केला नाही। तर आता इथे आपण छोटे छोटे गोळे घेतलेले ते लाटून घेणार आहोत। यामध्ये आता आपण 1.5 चमचे सारण घेणार आहोत। तर आता आपण सारण टाकल्यानंतर मोदकाला कळा करून घेणार आहोत। तर आता आपल्या पाकळ्या बनल्या आहेत। आता आपण एकाच दिशेच्या सहाय्याने ते गोल गोल फिरवणार आहोत बंद करण्यासाठी। तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे। तर इथे आम्ही काही मोदक साच्याच्या सहाय्यानेही बनवले आहेत तुम्ही बघू शकता। तर काही हाताच्या सहाय्याने बनवले आहेत। आम्ही इथे हा असा साचा वापरला आहे। तर इथे आपले मोदक वळून तयार आहेत। आता इथे आपण एका भांड्यात पाणी घेतले आहे ते थोडेसे उकळू द्यायचे। ते पाणी आपण उकळून घ्यायचे। आता इथे फास्ट फ्लेमवरती आपण हे आपले बनवलेले मोदक वाफायला ठेवून देणार आहोत आणि त्यावरती झाकण झाकणार आहोत आणि हे असेच 15 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत। आता 15 मिनिटांनी आपण गॅस बंद केला आहे आणि आता आपण मोदक बघणार आहोत। आपले मस्त वाफरले आहेत आपले मोदक खाण्यासाठी अगदी रेडी। तर अशा प्रकारे आपले मोदक खाण्यासाठी तयार आहेत।